आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मॅडम तुम्ही एक काम करा, शक्य झालं तर त्यांची मेडिकल हिस्ट्री पूर्ण मला मिळवून द्या। त्याआधी जे काही उपचार झाले आहेत त्यांचे ते शोधा, म्हणजे त्यांची मेमरी परत आणण्यासाठी पुढे जी काय ट्रीटमेंट करावी लागेल त्याच्यासाठी सोपं जाईल आपल्याला। ओके ओके, थँक्यू डॉक्टर। हे डॉक्टर अनुसाठी आले होते? हो, काही प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, मला फक्त एवढंच म्हणायचंय की अनुचा ऑलरेडी एक डॉक्टर आहे, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, तर आपण तीच ट्रीटमेंट कॅरी करूया पुढे। ओ हा, बरोबर बरोबर। अनु मॅडमची ऑलरेडी कुठल्या तरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे। बरोबर आहे, मग एक काम करताना बोलवून घे। ठीक आहे। मीनवाईल ते येतात तोपर्यंत अनु मॅडमला जी औषधं दिली जायची त्याचे पेपर्स मला दे। ऍक्च्युली काय झालं, मी ते जे डॉक्युमेंट्स आहेत आणि पेपर आहेत ते मी आणले नाही, ते माझ्या जुन्या घरात राहिले। अच्छा, जुन्या घरात राहिले, ठीक आहे, मग आपण जाऊन आणू। चल। नाही नाही, ते काय आता ते जुन्या घरातही नसतील, कारण मला आता ते घरातून पण मी खूप वेळ झाला शिफ्ट होऊन, सो आता तिकडेही नसतील। मला असं वाटतं ते पेपर्स। ऐक ना आदित्य, मला काय वाटतं, इतका अडाणी नाहीयेस। आधी म्हणालास की डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे, आता त्याचे डिटेल्स द्यायला तू नकार देतोय। का करतोयस असं? कळू दे ना आम्हाला पण, काय ट्रीटमेंट चालली होती ते, मॅडमला काय औषधं दिली जायची, का गुंगीचं औषध दिलं जायचं, का सतत तेच दिलं जायचं, का त्या विशुद्धासाचे, कळू दे ना आम्हाला पण, सांग ना। नाही, मलाही आता असं वाटायला लागलं की त्या डॉक्टरची जी ट्रीटमेंट होती ती इम्पॅक्टिव्ह नाही, काही परिणाम होत नाही, तर त्यांना आपण कॅन्सल करून टाकू, ह्याच डॉक्टरची ट्रीटमेंट कॅरी करू दे यांना। आदित्य, तू बऱ्या बोलानं सांगतोयस की डॉक्टरला मी माझ्या ताकदीने इथे घेऊन येऊ? नाही नाही, तू नको बोलूस, मी कॉल लावून त्याला बोलवतो, तू टेन्शन नको, मी बोलवतो त्याला। तरी ऐक, मी कॉल लावतो। सुंदरी ऐक। आदित्य सर? हा हॅलो, हा आदित्य सर बोला ना। आदित्य नाही, डॉक्टर सुशांत, मी जिल्हाधिकारी सुंदरी श्रीकांत मोहिते बोलते। आहा, फोन ठेवायची चूक करू नका, तुम्हाला हे सगळं महागात पडेल। नाही मॅडम, मी फोन ठेवत नव्हतो, ऍक्च्युली पेशंट त्यामुळे। बोला ना मॅडम, काय काम होतं? पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही मला कलेक्टरच्या घरात हवा। पण मॅडम हे कसं शक्य आहे, मी शहराच्या बाहेर आहे। असं? तुम्ही देशाच्या बाहेर जरी असलात तरी पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही मला माझ्या घरात हवे आहात। गॉट इट? तुझी एवढी चलबिचल का होती आदित्य? नाही, ते नाही, बरं वाटत नसेल तर तुझा डॉक्टर येतो, त्याला दाखव, चांगलंच बरं वाटेल तुला। सगळा गोंधळच झालाय, जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच होत आहे। सगळे माझ्या विरोधात गेलेत, आता प्रत्येकाला कसं समजवायचं कळत नाही मला। नाही 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 आदित्य, काय करून अनुला मनवायला पाहिजे, लवकरात लवकर तिला घेऊन इकडनं सटकायला पाहिजे। तरी नशीब सावी अजून माझ्या बाजूला आहे, काय करून मी सावीला नाही गमावू शकत। सावीला जर मी गमावलं तर मग अनुला भेटता येणार नाही, तिच्याशी बोलता येणार नाही। नाही, सावी माझ्या बाजूलाच राहिली पाहिजे कायम, काहीही करून। लवकरात लवकर सावीला भेटायला हवं आता। सावी, सावी कुठेस तू? सावी,
म्हणून बरं झालं तू भेटलीस मला. सगळे असतात मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलता येत नाही. प्लीज माझं ऐकून घे. हे बघ, ही माणसं जे काही म्हणतायत ना ते सगळं खोटं आहे. प्लीज त्यांचं ऐकू नकोस. तुला माहितीये ना, मी 6 वर्ष खूप जपलंय तुला. जपलंय गुंगीचे इंजेक्शन देऊन. हे बघ अंकित, तुझं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी आरडाओरडा करे ना. नाही, मी नाही जवळ येत. मी जवळ येत नाही, पण प्लीज माझं ऐकून घे. पण मी जे काही केलंय ना, जे काही केलंय ते सगळं फक्त तुझ्यासाठी केलंय. साहेबाने तुला किडनॅप केलं होतं, तुला त्रास देत होते. त्यांनी मला बऱ्याच काही गोष्टी करायला लावल्या आणि मी त्या केल्या फक्त आणि फक्त तुला वाचवण्यासाठी. पण तू नाही सोडवलंस. त्या दोघांनी मला साहेबांपासून सोडवलंय आणि त्या साहेबाच्या तावडीत जाण्याने तू काय काय वागलास विसरलास का अंकित? मला इंजेक्शन द्यायचास, मला बेशुद्ध ठेवायचा, माझ्याशी खोटं बोलायचा, दाराला कुलूप लावून तू बाहेर निघून जायचा. आता तर कळले की तू माझं सगळं पास्ट लपवलास, स्वतःचं खरं रूप लपवलंस, त्या मुलीला आणि मला दोघींना फसवलंस. आणि हे प्रेम आहे? सावी, सावी. मनू, तुला सगळं आठवलंय? नाही, पण ती मुलगी जे काही सांगतेय ना ते आता मला खरं वाटायला लागलंय. मनू, हे बघ, ती जे काही सांगते ना ते सगळं खोटं आहे. तिला ना आपल्या दोघांना वेगळं करायचं, आपल्या दोघांना लांब ठेवायचं. हे बघ, मी मान्य करतो, मी काही गोष्टी केल्यात, पण ते सगळं, मी जे काही केलंय ते सगळं तुझ्यासाठीच केलंय ना. हो, मी तुला गुंगीची औषधं दिली, पण का दिली? तुझा त्रास कमी व्हावा, तू त्रासातून मुक्त व्हावी म्हणून केलं ना मी. आणि कुलूप लावून जायचो ते तुलाही माहितीये की एक दिवस तुला आठवतंय, तू घराच्या बाहेर पडली होतीस आणि त्यानंतर तू घराचा रस्ताच विसरलीस. त्याच्यानंतर एक दिवशी काही माणसं आली आपल्या घरात आणि तू भांबावून गेली होतीस, घाबरली होती. तर मी कुलूप लावून जायचो, पण तुझ्या सेफ्टीसाठीच ना. बघ मग प्लीज ऐक, ती जे काही सांगते ना त्यावर विश्वास ठेवू नकोस. मग तुझ्यावर विश्वास ठेवू? ऑब्विसली म्हणू, मी नवरा आहे तुझा. बघ, मी तुला कधी त्रास देणार नाही. अंकित लांबो रे, तर ओरडेन मी. हे बघ माझं ऐकून. अंकित लांबो, अंकित लांबो माझ्यापासून. माझं प्लीज ऐक. अंकित, आदित्य. तुला सांगितलं ना अनु मॅडम सावीपासून दूर राहा म्हणून. का करताय तुम्ही हे सगळं आमच्या सोबत? हा,